व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आपल्याकडे देशभक्तांची कमी नाहीये, तशीच देशद्रोह्यांची, राष्ट्रद्रोह्यांची देखील आपल्याकडे अजिबातच कमी नाहीये. खरं तर काय माहिती का, आपल्याकडचे काही नेते, काही लिब्रांडू असे आहेत जे भोळ्या भाबड्या जनतेला फसवतात, भुलवतात, भ्रमित करतात आणि त्यांच्या मनामध्ये देशाप्रती विष कालवण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधी हे त्यामध्ये अग्रेसर आहेत. आता त्या मांदियाळीमध्ये संजय राऊतांचं सुद्धा नाव आलेलं आहे. उद्धव ठाकरे तर पहिल्यापासूनच आहे आणि हे सगळेच्या सगळे मुस्लिम धार्जिणे आहेत. खूप उदाहरणं अशी आहेत जी देता येऊ शकतात की हे बघा कसं पोलरायझेशन करत आहेत, ध्रुवीकरण करत आहेत मतांसाठी आणि कसा मुस्लिम धार्जिणेपणा करत आहेत. यांना सगळीकडे हिरवळ पसरवायची आहे. कशासाठी? गरज काय त्याची? अजिबातच गरज नाहीये. पश्चिम बंगालमध्ये जर आज एक चक्कर मारली ना तर सहज लक्षात येतं नरेंद्र मोदींनी तिथल्या हिंदूंना जागरूक करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यामध्ये त्यांना यश देखील मिळालेलं आहे. आणि हीच गोष्ट या लोकांना खुपायला लागलेली आहे. ही लोक इतकी आंधळी झालेली आहेत मोदी देशामध्ये की यांना काहीच दिसेनाचं झालेलं आहे. यांना समोर कोण उभा आहे, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचं देखील भान राहिलेलं नाहीये आणि हे सरळ सरळ अतिरेक्यांचं समर्थन करायला लागलेले आहेत, त्यांची भलावण करायला लागलेली आहे, त्यांना मान सन्मान द्यायला लागलेले आहेत. तेवढा मान सन्मान हे आपल्या भारतीयांना सुद्धा देत नाहीत. इतकं कोड कौतुक हे लिब्रांडूज, हे बॉलिवूडचे काही सडके नासके कलाकार आणि आपल्याकडचे काही दळभद्री नेते हे या पाकड्यांचं गुणगान गातात, अतिरेक्यांचं, टेररिस्टचं गुणगान गातात, ज्यांनी आपल्या देशामध्ये येऊन बॉम्ब फोडले, अनेक निरपराधांचा बळी घेतलाय, अराजक माजवलेलं आहे. अशा लोकांची भलावण करण्यामध्ये या बॉलिवूड कलाकारांना, या लिब्रांडूजला, खास करून काँग्रेसला धन्यता वाटते. आजच्या व्हिडिओमध्ये यांचाच थोडासा आपण खुलासेवार पद्धतीनं समाचार घेणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे की काँग्रेस किती नालायक आहे आणि ह्या नालायकांच्या मांदियाळीत अजून कोण कोण सामील आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. नुकतेच तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितलेले आहेत ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक, ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा नाहीये जेवणासाठी, अशांसाठी अन्नदान, होरपळून निघालेला शेतकरी राजा, त्याच्या घराची डागडुजी, त्याच्या कुटुंबासाठी किराणा सामान देणे, त्याच्या मुलांचं शिक्षण, सोबतच दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण, अशा सेवा आपण पुरवत आलेलो आहोत. आणि आता मोठ्या प्रमाणावर आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे मित्रांनो, काळाची गरज ओळखून. तेव्हा आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक झाड नक्कीच आपण लावू शकतो. मित्रांनो, ही भविष्याची गरज आहे, काळाची गरज आहे, पुढच्या पिढीची गरज आहे. उन्हाळा बघा कसा होत चाललाय, जमीन तापत चाललेली आहे. उद्या चालून असं न हो, ज्याप्रमाणे पाण्याच्या बाटल्या आपण विकत घेतोय त्याप्रमाणे ऑक्सिजनच्या बाटल्या आपल्याला विकत घ्याव्या लागतील. आपण झाडं जी लावत आहोत त्यामध्ये वन विभागाचा सहभाग आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. सोबतच आपल्या परिवारातील काही तज्ज्ञ आहेत जे या क्षेत्रामध्ये गेली 20, 25, 30 वर्ष काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काही टीम उभ्या करत आहोत आणि त्या टीम फक्त झाडं लावणार नाहीयेत तर त्या झाडं जगवणार आहेत. तेव्हा आपल्या प्रियजनांच्या नावानं आपण योगदान नक्की द्यावं या झाडांसाठी, ही नम्र विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. मित्रांनो, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर टाका, म्हणजे त्याचा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवून पावती बनवता येईल. चला आता मूळ मुद्द्याकडे पुन्हा एकदा बोलूया. मित्रांनो, उरीवर हल्ला झाला होता, त्यानंतर एक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. या सर्जिकल स्ट्राईकवर सुद्धा या लिब्रांडूजने, मुख्यतः काँग्रेसने, केजरीवालांनी, इतकंच काय तर भोंगा राऊत आणि उबाठाने सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याच धामधुमीमध्ये कुमार विश्वास आम आदमी पार्टी सोडून वेगळे झाले होते, कारण त्यांना हे पटत नव्हते. मात्र असा स्वाभिमान, असा देशाभिमान इतर पक्षांमधल्या नेत्यांमध्ये अजिबातच नाहीये, खास करून काँग्रेस आणि उबाठा सेनेमध्ये. हे निर्लज्जपणे पुरावे मागत होते सर्जिकल स्ट्राईकचे. त्यानंतर पुलवामा घडलं. पुलवामा घडल्यानंतर हे तेच आहेत जे म्हणत होते की दहशतवादाला धर्म नसतो. अरे, तुमच्या पॅन्टा उतरून तुमचा सुंता झालाय का नाही हे बघून गोळ्या घातल्या डोक्यात.
धर्म विचारून गोळ्या घातलेल्या आहेत. तुम्ही म्हणता आतंकवादाला धर्म नसतो. मग कोण होते ते मारणारे आणि कोण होते ते मरणारे? जरा स्वतःच्या मनाला यांनी प्रश्न विचारायला हवा. हे तेच काँग्रेसी आहेत, हे तेच उबाटा सेनेचे वडापाव सैनिक आणि नेते आहेत, जे अत्यंत निर्लज्जपणे नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारत होते, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारत होते, संरक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारत होते की पुलवामामध्ये आरडीएक्स कुठून आलं. त्यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही केला होता. एलओसी, पीओके आणि जम्मू काश्मीर इथे 23 भुयारं सापडली आहेत, अंतर्गत भुयारं, जिथून हे आतंकवादी सुद्धा शिरायचे. ड्रग्ज, आरडीएक्स सगळं तिथून यायचं, हत्यारं वगैरे त्या भुयारांमधून. असे 23 भुयार पकडण्यात आलेले, ठोकण्यात आलेले दिवसा ढवळ्यात अतिरेकी. तरी सुद्धा हे पुरावे मागतात. म्हणजे यांचा निर्लज्जपणा बघा किती शिगेला पोहोचलेला आहे. एवढंच काय, काँग्रेस तर इतकी नालायक आणि बेशरम झालेली आहे की हे काँग्रेसी अगदी राहुल गांधींपासून ते ह्यांच्या चेल्या चपाट्यांपर्यंत सगळेजण नरेंद्र मोदींना शिव्या देतात आणि पाकिस्तानच्या ह्या पाकड्यांच्या नालायकांच्या दहशतवादी कारवाया करणाऱ्या या जिहाद्यांना मानसन्मान देतात. खोटं वाटतंय, आश्चर्य वाटतंय तुम्हाला या गोष्टीचं? हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. आणि यानंतर यांचे हे सध्याचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे, ते काय बोलले ते पण नीट ऐका. आणि त्यानंतर देवाभाऊंनी यांची कशी खरडपट्टी काढली ती पण अवश्य बघा. मसूद अजहर जी के साथ बैठकर अफजल गुरु जी को हम पूरी न्याय प्रणाली के अनुरूप हाफिज सईद साहब, जहां तक सवाल उनका है, Modi, who is a terrorist? Modi, who is a terrorist? Modi, who is a terrorist? सततच्या पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी सुरक्षित आणि आधुनिक भारत तयार केला त्या मोदीजींच्या बद्दल अशा प्रकारचे त्यांचे अपशब्द वापरले आहेत. काँग्रेसची नीतीच राहिली आहे. हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्यांनी मोदीजींना मौत का सौदागर म्हटलं होतं. पण ज्यावेळी मोदीजींवर ते हमला करतात त्यावेळी जनता त्यांना उत्तर देते आणि त्यावेळी जनता त्यांना पराभूत करते. देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी वक्तव्य परत घेऊन जाहीर माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी करतो. या अतिरेक्यांना, जिहाद्यांना किती मान सन्मान दिला जातो या काँग्रेसतर्फे. मग तो सुरजेवाला असो, राहुल गांधी असो, मल्लिकार्जुन खरगे असो, नाही तर दिक्की राजा असो. हाफिज मसूदला हाफिज मसूद साहब म्हणायचं. त्यानंतर तो हा अफजल गुरु, त्याला अफजल गुरु जी म्हणायचं. मसूद अझरला मसूद अझर जी म्हणायचं. कशासाठी? कशासाठी हे सगळं? फक्त वोट बँकेसाठी? गरजेचं नाहीये हे करणं, काहीच गरजेचं नाहीये. एपीजे अब्दुल कलाम यांचा करा ना मान सन्मान. ते नाही जमते का? हे जिहाद यांचा मान सन्मान करू लागले, यांना आहोजाहो करता आणि देशाच्या पंतप्रधानांना यांना तुम्ही अरे तुरे करता. लाज वाटली पाहिजे राहुल गांधीला. स्वतःचं असं काय कर्तृत्व आहे या माणसाचं? एलओपी झालाय, लीडर ऑफ ऑपोजिशन. याला असं वाटायला लागले की हा पंतप्रधानच झाला की काय. अशा आविर्भावामध्ये नरेंद्र मोदी यांना अरे तुरे बोलत, अदवा तदवा बोलण्यामध्ये हा माणूस देशाचा वेळ आणि पैसा खर्ची घालतोय. या अगोदर याच्याच माईनं, म्हणजे त्या अँटोनियो माईनोनं नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर म्हटलं होतं. का? तर गोध्रा हत्याकांड. अरे पण त्या गोध्रा हत्याकांडातून त्यांना क्लीन चिट केव्हाच मिळालेली आहे. तुम्हीच अजूनही जामिनावर हिंडत आहात बाहेर. यांचीच री नंतर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ओढायला लागतात. ते सुद्धा यांच्याच प्रमाणे बेशरमपणे भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि पुरावे मागतात. सर्जिकल स्ट्राईकचे, एअर स्ट्राईकचे. पृथ्वीराज चव्हाण तर बोलले होते की अर्ध्या पाऊण तासाची जी काही लढाई झाली होती ऑपरेशन सिंदूरची, त्यामध्ये आपला सपशेल पराभव झाला होता. जस काही हे गेले होते तिथे विमानात बसून लढाई.
काही टर्ऱ्या हाणायच्या, काही ठोक्या मारायच्या, देशातल्या जनतेला भ्रमित करून टाकायचं, वेडवाकडं काहीतरी बोलून त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा. ही घाणेरडी काँग्रेस नीती आजची नाही, हे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. दस्तूर खुद्द मोहनदास करमचंद गांधी यांचा एक मुलगा, हा हरिलाल नाव होतं ह्याचं, हा हरिलाल नंतर अब्दुल्ला बनला आणि ह्या अब्दुलनं स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला होता. कस्तुरबांनी जेव्हा महात्मा गांधींना ही गोष्ट सांगितली की हरीनं असं असं केलेलं आहे, तेव्हा हेच महात्मा गांधी असं बोलले होते की त्यानं तर आता मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे, त्यांच्या धर्मात जर असं काही चालत असेल तर आक्षेप घेणारा मी कोण, असं बोलून ते प्रार्थना सभेला निघून गेले होते बेशरम सारखे. होय बेशरम, स्वतःच्या पोटचा गोळा त्याच्या पोटच्या गोळ्यावर असले अत्याचार करतो आणि हा माणूस स्वतःला महात्मा म्हणून घेतो. ही काँग्रेसची घाणेरडी नीती आहे, मुस्लिमांचं लांगुल चालन, आणि तेच आता सुद्धा चालू आहे. करा ना, करा, हरकत नाही, पण किमान जिहाद यांचं तर करू नका. नाशिकचं प्रकरण घडलेलं आहे, मल्लिकार्जुन खरगे एक शब्द तरी बोललेत का त्यावर? राहुल गांधी बोलले नाही, उबाठा नाही, संजय राऊत नाही, खरात फाईल्सवर यांचं काही भाष्य आहे? कोणाचं नाही. सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. वारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत देवेंद्र फडणवीसांना नाव ठेवतायत खरात फाईल्सवरून, पण जेव्हा मुख्यमंत्री हे होते उबाठा, तिन्ही त्रैलोक्यातले बेस्ट सीएम, नंबर 1 सीएम इन इंडिया, याच उद्धव ठाकरे यांनी त्या खरातच्या फार्म हाऊसवर लाखो लिटर पाण्याची पाईपलाईन टाकून दिलेली होती. फुकटात. कशासाठी दिली होती? काढा ना खोदून जरा. घरामध्ये बसून कीबोर्डवर टाईप करून पाठवणं खूप सोपं आहे मित्रांनो. रिसर्च करणं आणि त्याचा पाठपुरावा करणं तितकंच अवघड असतं. झोपेचं सोंग घेतलेल्या कसं जागा करायचं नाही का, हा पण एक प्रश्न निर्माण होत असतो. मात्र आता ही जी अनीती सुरू आहे, हा जो आचरटपणा सुरू आहे नरेंद्र मोदी यांना टेररिस्ट म्हणण्याचा, हे जरा अति होत आहे. कुठल्या अँगलनं यांना नरेंद्र मोदी टेररिस्ट वाटले असतील? टेररिस्ट सारखं असं नरेंद्र मोदी यांनी काय केलंय? ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा ना तुम्ही. 2014च्या आधी दरवर्षी किमान 2-5 घटना बॉम्बस्फोटच्या होत होत्या भारतामध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये दंगली होत होत्या. 2014 पासून परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. 2-3 मोठे हल्ले झालेत फक्त. एक पुलवामाचा, एक पहलगामचा, एक उरी. त्या पलीकडे काय झाले? काश्मीरमध्ये आज जाऊन बघा, दगड नाही येत आता तिथं पोरांच्या हातामध्ये. का नाही आहे? 1500च्या नोटा बंद झाल्या, यांच्या नाड्या वळल्या गेल्या सगळ्यांच्या. मान्य आहे, सिनेमामध्ये जे काही दाखवलं जातं ते 100% सत्य असतंच असं नाही, पण धुरंधर या सिनेमानं बऱ्यापैकी डोळे उघडलेत लोकांचे. कळून चुकलंय लोकांना की काय चुकीचं चालू होतं देशामध्ये ते. आणि हेच भांडे यांचे उघडे पडायला लागलेत. हे सगळे लिबराड न्यूज आणि ही काँग्रेसी जमात नागडी व्हायला लागली आहे जनतेसमोर. त्यामुळे स्टंटबाजी चालू आहे. नारीवंदन विधेयकाला विरोध केला. यांना वाटलं आपण खूप मोठा तीर मारलाय, खूप मोठं यश संपादन केलेलं आहे. मात्र 2029च्या निवडणुकीमध्ये हे बुमरँग होणार आहे यांच्यावर, याची यांना अजूनही कल्पना आलेली नाहीये. गेल्या वेळेस काँग्रेस 44 वर होती ना, आता 4 वर यायला सुद्धा वेळ लागणार नाही, जर अशीच यांची हलकटपणाची मर्यादा ओलांडणं चालू राहिलं तर. मित्रांनो, हे लोक इतके दलिंदर आहेत, ज्या ताटात खातील तिथंच हाकतील झाले. हे अत्यंत बेभरोशाचे लोक आहेत. यांच्यावर विश्वास ठेवणं हे फार घातक आहे. एक वेळ सापावर विश्वास ठेवा, यांच्यावर ठेवू नका. यांच्यावर अजिबात विश्वास ठेवता कामा नये मित्रांनो. हे नकली आहेत, ढोंगी आहेत. उधारीतलं घेतलेलं आडनाव घेऊन अजून यांचं राजकीय करिअर सुधरू शकलेलं नाहीये. लगातार निवडणुका पराभूत होण्याचा विक्रम यांच्या नावावर आहे आणि हे नरेंद्र मोदींना टेररिस्ट म्हणायला लागले. ओरिजिनल टेररिस्ट हे डीप स्टेट म्हणून फंडिंग तर हे घेतात. देशामध्ये अराजक निर्माण करण्यासाठी पैसा यांना लागतो. हे कुठल्या तोंडानं नरेंद्र मोदींना टेररिस्ट म्हणतात? ह्या गोष्टी उघडपणे चर्चेला गेल्या पाहिजेत. मल्लिकार्जुन खरगे सारख्यांवर हक्कभंग आणला पाहिजे. एका देशाच्या, एका ऑनरेबल देशाच्या ऑनरेबल पंतप्रधानांना तुम्ही टेररिस्ट कसं काय म्हणू शकता? काय पुरावे तुमच्याकडे? तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर फेका आणि नसतील तर आतमध्ये जाऊन बसा. आता यांच्यावर हक्कभंग आला पाहिजे, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे यांच्यावर.
राहुल गांधीवर तर ऑलरेडी 8 गुन्हे दाखल आहेत, आता खरगेवर पण दाखल व्हायला पाहिजे. ज्या त्यांचा सन्मान करता आणि एका राष्ट्रभक्त देशभक्त पंतप्रधानाचा अपमान करता, लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. मित्रांनो, या सगळ्या घटनांवर, या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्ही खरंच उत्सुक आहोत. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांची जेवणाची सोय, होरपळून निघालेला आपला शेतकरी राजा, त्याच्या गुराढोरांसह त्याच्या कुटुंबाची जेवणाची सोय, घराच्या डागडुजीची सोय आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आपण करत आलेलो आहोत. आता एक मोठा प्रकल्प आपण राबवत आहोत. नवा संकल्प आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणावर हजारो शेकडो वृक्ष लावायचे आहेत. तेव्हा आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी आपण वृक्षारोपण नक्कीच करू शकतो. आम्हाला कृपया हे वृक्षारोपण करण्यासाठी मदत करा मित्रांनो. एक वृक्ष आपल्यातर्फे लावूया. ज्याच्या नावाने लावायचं आहे त्याचं नाव सुद्धा आपण तिथे कोरूया. पुढची पिढी घडवूया मित्रांनो. पाण्याच्या बाटल्यांसारखा ऑक्सिजन विकत नाही घ्यायचा आपल्याला. तेव्हा काळाची गरज ओळखा, सामाजिक जबाबदारी घ्या थोडीशी, माणुसकीचं दर्शन घडवा आणि पुढे या. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. रामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.